कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भात नाशिक कोर्टानं स्थगितीचा निर्णय दिला खरा, मात्र हा स्थगितीचा निर्णय देत असताना कोर्टानं काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवलेली आहेत. नेमके हे निरीक्षणं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत माणिकराव कोकाटे यांचे वकील ॲडव्होकेट अविनाश भिडे आहेत. सर, खूप खूप स्वागत आपल्या TV9 मराठीनं. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिली, मात्र स्थगिती देताना काही ऑब्झर्वेशन्स नोंदवलेले आहेत. नेमके काय आहेत ते? स्थगिती देताना अपिलामध्ये जे आम्ही मुद्दे उपस्थित केलेले होते त्या मुद्द्यांचा विचार त्यांनी केला. त्याच्यात त्यांनी ऑर्डरमध्ये असं म्हटलं, कारण आता ऑर्डर मिळालेली आहे, तर ऑर्डरमध्ये असं म्हटलं की हे जे मुद्दे आहेत ते जेव्हा अपील फायनली डिसाईड होईल त्यावेळेला विचार करण्याचे जरी असले तरी आत्ता ह्या स्टेजला काय एक्सेप्शनल सर्कमस्टन्स आहे, अशी कोणती वस्तुस्थिती आहे की ज्याच्यामुळे हे स्टे देणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की माणिकराव कोकाटे हे आत्ता सध्या MLA आहेत आणि त्यातही ते कॅबिनेट मिनिस्टर आहेत ॲग्रिकल्चरल ह्याचे. तर अशा परिस्थितीमध्ये जर स्टे दिला नाही तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा सेक्शन 8(3) जो आहे तो ऑपरेट होतो, कारण त्यांना 2 वर्ष शिक्षा दिलेली होती आणि तो जर ऑपरेट झाला तर 2 वर्ष शिक्षेमुळे त्यांचं MLA पद जाणार होतं आणि त्याचप्रमाणे ऑटोमॅटिकली त्यांचं जे मिनिस्ट्री होती ती पण त्यांनी गमावलेली असती. हा एक मुद्दा त्यांनी विचारात घेतला. दुसरा मुद्दा त्यांनी असा विचारात घेतला की जर हे अपील चालायला समजा 2 वर्ष लागली आणि आत्ता आपण स्टे दिला नाही तर आज त्यांचं जे मिनिस्टरशिप जाणार आहे किंवा MLA पद जाणार आहे आणि समजा 2 वर्षांनी यदाकदाचित जर त्यांना यश आलं या अपिलामध्ये तर हे जे नुकसान होणार आहे स्टे न दिल्यामुळे तर ते इरिव्हर्सिबल आहे. ते पुन्हा काही येणार नाही. 2 वर्षानंतर ते अपील जिंकल्यानंतर पुन्हा काही ते मिनिस्टर किंवा MLA होणार नाहीत. हा एक आणखीन एक मुद्दा घेतला. आणि तिसरा मुद्दा मेहरबान कोर्टाने असा धरला आहे की जर त्यांची आत्ता MLA पद गेलं आणि मिनिस्ट्रीशिप गेली तर इलेक्शन्स पुन्हा घ्यावे लागतील त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. आणि आताचे बघितलं, सध्या परिस्थिती बघितली जर इलेक्शनची आणि याची, तर प्रचंड पैसा खर्च होतो त्याच्यामध्ये आणि शेवटी हा पैसा पब्लिक मनी आहे. तर समजा स्टे दिला तर काय नुकसान आहे आणि स्टे नाही दिला तर काय नुकसान आहे, याचा उहापोह मेहरबान कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये केलेला आहे. आणि कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची ठरते, स्टे दिल्यामुळे नुकसान असं काही होत नाही कारण अपील पेंडिंग आहे. याच्यामुळे असा अर्थ होत नाही की ते निर्दोष सुटले. अपील पेंडिंग आहे. समजा अपिलामध्ये निर्णय झाला की नाही ही जी शिक्षा आहे ती कायम करायला पाहिजे तर ती कायम होईल. पण जर अपिलात 6 महिन्यांनी म्हणा 2 वर्षांनी जर निर्णय लागला की नाही जे काही जजमेंट दिलेलं होतं ते काही योग्य नाही आणि त्यामुळे निर्दोष सोडलं त्यांना, तर हा जो बॅलन्स मेहरबान कोर्टाने त्यांच्या ऑर्डरमध्ये केलेला दिसतो. आणि म्हणून मग या 2-3 गोष्टी ज्या आत्ता मी सांगितल्या त्या 2-3 गोष्टींचा विचार केला मेहरबान कोर्टाने. आणि स्टे देणं आत्ता ह्या परिस्थितीमध्ये एक्सेप्शनल सर्कमस्टन्स आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही जे जजमेंट्स कोर्ट केली होती मेहरबान सुप्रीम कोर्टाची, मेहरबान हायकोर्टाची, मी आर्ग्युमेंट करताना, तर त्या जजमेंट्समध्ये असंच क्रायटेरिया धरलेला आहे की एक्सेप्शनल सर्कमस्टन्स पाहिजे तरच स्टे द्यावा, नाही तर हा रूल नाही स्टे देणे. हां, कन्व्हिक्शन सस्पेंड करणे हे बरोबर आहे, परंतु कन्व्हिक्शन स्टे करणं हा रूल नाही, तो एक्सेप्शनल सर्कमस्टन्स. आणि त्याच्यासाठी एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस काय काय असायला पाहिजेत त्याचा उहापोह मेहरबान कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये केलेला आहे. यासोबतच सर, गेल्या 20-25 वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनात आहेत. लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं, या अर्थी लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, असं देखील एक नोट जी आहे ती कोर्टाने दिलेली. बरोबर आहे. म्हणजे आर्ग्युमेंटमध्ये तो एक मुद्दा आम्ही घेतला होता की लोकांचा विश्वासही महत्त्वाचा आहे. आज त्यांना जी काम करायला संधी मिळालेली आहे लोकांनी निवडून दिल्यामुळे, आणि गेल्या लागोपाठ 4-5 वेळेला ते MLA म्हणून निवडून आलेले आहेत. आज त्यांना मोठं पद मिळालेलं आहे. त्यामुळे लोकांसाठी म्हणून आणि केवळ त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या नाही तर महाराष्ट्र राज्यातल्या लोकांसाठी म्हणून काम करण्याची जी त्यांना संधी मिळालेली आहे ती संधी ते गमावून बसतील जर स्टे नाही दिला तर. हाही मुद्दा मेहरबान कोर्टाने विचारात घेतला आहे. म्हणजे याच्यानंतर जर आता पुढची लीगल फाईट नेमकी कुठल्या दिशेनं असेल? आता जरी स्टे असला तरी कोर्टात केस चालू आहे. स्टे असला तरी अपील पेंडिंग आहे. आता अपिलामध्ये तारखा पडतील आणि लवकरात लवकर ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला ते अपिलाचं आर्ग्युमेंट होईल. सर, स्टे देताना हे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहेत? एखाद्या लोकप्रतिनिधीच्या लीगल प्रोसेस संदर्भात याचा किती उपयोग होऊ शकतो लोकप्रतिनिधींना, इतर जणांना?
म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर 2 वर्षापर्यंत जी शिक्षा झाली, तर कायद्यामध्येच तरतूद अशी आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्येच तरतूद अशी आहे की 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांचं लोकप्रतिनिधित्व पद त्यांना गमवावं लागतं. हे खरं तर नियम खूप चांगला आहे, परंतु काही वेळेला एक्सेप्शनल सर्कमस्टन्स काय, हे केवळ लोकप्रतिनिधी नाहीत, MLA नाहीत, तर ते आज मिनिस्टर आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि आज त्यांना लोकांचं काम करण्याची संधी त्यांना आहे. तर मला असं वाटतं की जे मेहरबान सुप्रीम कोर्ट आणि मेहरबान हायकोर्ट आणि त्यांच्या जजमेंट्समध्ये जी आम्ही कोट केली, त्यांच्या जजमेंट्समध्ये पण हाच विचार केलेला आहे की शेवटी बॅलन्स साधला पाहिजे. एक्सेप्शनल सर्कमस्टन्स काय आहे हे बघण्यासाठी जो बॅलन्स साधावा लागतो तो मेहरबान कोर्टाने या ऑर्डरमध्ये साधलेला दिसतो. खूप खूप धन्यवाद सर. ॲडव्होकेट अविनाश भिडे ज्यांनी कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडली होती. कोर्टानं नेमकं काय निरीक्षण नोंदवलं आहे यावर त्यांनी या संदर्भात प्रकाशझोत टाकल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.